या निवडणुकीला सामोरं जात असतात। ही निवडणूक आपल्या देशाची निवडणूक आहे। अनेक वक्त्यांनी आपल्याला या निवडणुकीच्या बाबतीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण का महायुतीचं काम केलं पाहिजे याची पूर्ण माहिती आपल्याला सर्व नेते मंडळींनी दिलेली आहे। ही देशाची निवडणूक आहे। ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक आहे। आणि आपल्याला काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी बघितलेलं आहे का आपल्या देशाचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल, देशाला जर सर्वांगीण विकासामध्ये आपल्याला सामावून घ्यायचं असेल, देशामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, विकासमय क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला सक्षमपणे काम करायचं असेल तर एखाद्या खंखार नेतृत्वाची गरज असते। म्हणून आदरणीय गडकरी साहेब असतील, आदरणीय महाराष्ट्राचे आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब असतील, त्यांनी आपल्याला महायुतीमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयातच खऱ्या अर्थाने आपल्याला आज काम करायचं आहे। तर आपण बघितलं असेल महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यापासून आपण वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊ, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये भेटायला घेतोय, प्रत्येकाला समजून सांगण्याचं काम करतोय। तर आज आपण अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय। अजितदादा म्हटलं की आपल्याकडे समोरचा विजन, अजितदादा म्हटलं की आपल्याकडे समोरचा कामाची धावपळ, कामाचा विकास कामाची गडबड, त्या पद्धतीने आपला विकास काम करायचा असेल, आपल्याला आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपल्याला आदरणीय बापले साहेबांचं म्हणजेच महायुतीचं काम आपल्याला करावं लागेल। या निमित्ताने आज या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आपण जर सर्वजण म्हटलं तर आपल्या बाबतीमध्ये सर्व मित्रांनी सांगेल सलग 3 वेळा, सलग 2 वेळा आदरणीय बापले साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे। तिसऱ्यांदा आता आपल्याला हॅट्रिक मारून जायचे। आपण सर्व फिल्डर आहेत, एकही पद सीमारेषेच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि आपण आपल्याला जास्त म्हणजे प्रचंड बहुमताने निवडून येण्याचा आपल्याला या ठिकाणी सर्वांना काम करायचं आहे। तर आपण सगळे काम करत असताना आपण संसदेमध्ये बघितलं असेल, संसदेमध्ये अनेक खासदार काम करतात, त्यामध्ये संसदेमध्ये काम करत असेल आपण त्या काम करण्याची पद्धत बघितली असेल, आपल्या मतदारसंघाचे जे प्रश्न असतील, आपल्या मतदारसंघाच्या महत्त्वाच्या गोष्टी असतील, त्या चर्चेमध्ये सर्वात जास्त भाग तुम्ही घेतला असेल तर त्यामध्ये अग्रेसर कोण असतील का आदरणीय बाळे साहेब असतील। मगाशी कोणीतरी सांगितलं की बाळे साहेबांनी काम करत असताना आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला 2 मिनिट कधी त्रास दिला नाही, प्रत्येक वेळी आपल्या सुखदुःखाचे आपल्याला सामील झाले। मगाशी वसुंधरा साहेबांनी सांगितलं बाळे साहेबांचं काम म्हणजे काय, गटरबंद किंवा शाळेची दुरुस्ती करणे नाही, बाळे साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेले आहेत। आज जर आपण बघितलं असेल तर पुणे मुंबई डिसी रोड असेल, टायगर पॉइंट असेल, लाईन पॉइंट असेल, विद्या गांधीचे स्कायवॉक असतील, एपीला इथे संवर्धनासाठी दिलेला निधी असेल, नळापूर शहरासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी दिलेला निधी असेल, अनेक अशी मोठी कामं बाळे साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत। आता बाळे साहेबांनी मोठा निधी आपल्या महाराष्ट्रात, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या मतदारसंघासाठी त्यांनी आणलेला आहे। आपण जर बघितलं असेल मी सर्वांना आपल्याला सांगेल का एका 13 तारखेला महाराष्ट्रामध्ये 4थ्या टप्प्याची निवडणूक होते, त्यामध्ये आदरणीय बाळे साहेबांची निवडणूक होते, आपल्या मावळ मतदारसंघाची निवडणूक 13 तारखेला होणार आहे। आणि आपले सर्व कार्यकर्ते आपण कार्यकर्ते असतील, प्रजापती कार्यकर्ते असतील, हे मोठ्या संख्येने आदरणीय बाळे साहेबांचं आजपासून फक्त आपल्याकडे 8 ते 10 दिवस बाकी आहे। आपण सर्वांनी आता भरपूर काम करण्याचं गरजेचं आहे। काल प्रत्येक साहेबांचं आणखी साहेबांनी बोलून घेतलं होतं, सर्वांना आपल्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आपल्याला निरोप द्यायला सांगितलं आहे की आपल्याला 8 दिवस आपल्याला आज भरपूर काम करायचं आहे आणि आपल्याला पडेल त्या पद्धतीने प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक मतदारसंघात जाऊन, प्रत्येक बूथवर जाऊन आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे। सुनील अंदाज आपले निरीक्षक म्हणजे हजर आहेत, सुनील आपण येतोय म्हणून आपल्या कार्यकर्त्यांचा चांगला दरवर्षी द्यायला मला आपण किती वेळा भाग पडतो 3 दिवस मी कार्यक्रम आले होते तर हा तुमचा बरोबर फोन आला आणि तुम्ही सांगितलं मी या मेळाव्याला येतोय तर आम्हाला एक आनंद आहे कारण आम्ही पुढे आपला मेळावा आलो ना आणि साहेबांचा मेळावा सर्विस होणार होता तर तुम्ही येथे थोडं आपले कार्यक्रम करून ठेवण्याचा मोठ्या प्रमाणात आज सगळेजण आले आहेत आणि तुमच्या माध्यमातून पक्षाकडून आलेला मेसेज आहे तो आपला कार्यक्रम आपण घेणार आहोत। पण हे सर्व बोलत असताना आपल्या तालुक्याची संघटना वाढत असतात आणि काही सांगितलं लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक जो पक्ष आपल्याला आदेश देईल त्या कार्यक्रमाचं पालन आपण सर्वजण
नेते मंडळी असतील, माझे प्रमुख कार्यकर्ते असतील, मी कार्यकर्त्याला मला धन्यवाद देईन. तर आपण कमी वेळामध्ये जास्त संख्येने हजर राहणार. आम्हाला वाटत होतं पण पुढच्या काळामध्ये जर मेळावा घेण्याची वेळ आली तर आपण ओपन करण्याचा घेऊ. तर आम्ही आता दादाचा मेळावा घेतला होता आणि आपण तेव्हाही होते, तेव्हाही आलेले होते. त्याचा काय इतिहास होता. आता दादांचा जिल्हा मेळावा सर्वात काही मोठा झालेला आहे. आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि त्या मेळाव्याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात झाली होती. त्या पद्धतीने आणि त्या ताकदीने आपल्याला आपल्या मतदारांची बांबे साहेबांना निवडून आणण्यासाठी कर्जतच्या मतदारांची संख्या इतक्या पटीने मोठी पाहिजे. त्या सगळ्या साठीच्या साबित मतदारसंघाच्या बाबतीत आता बावणे साहेबांना कर्जत तालुक्यातून जास्त मदत आम्ही देऊ शकू. कदाचित सुविधांचा मला ऐकलं नाही, त्यांचा आपल्याला मोठा असतो लाखाच्या संख्येने निवडून असतात. परंतु आम्ही असलेल्या तुमच्या बाजूला तुमच्या बरोबरीने बांबे साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. आपण मी सर्व कार्यकर्त्यांच्या साथीने आपल्याला शब्द देतो. माझा एकही कार्यकर्ता आपल्याशिवाय कुणालाही कोणाचंही काम करणार नाही. आपल्या निवडणुकीमध्ये 13 तारखेला आजपासून 13 तारखेपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना झोपून घेतील.